आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी 2025 ते जून 2025 असे सर्व करंट अफेअर्स कव्हर केलेले आहे. आपण डिवायडेशन केलेलं आहे. क्रीडा घडामोडी, व्यक्तिविशेष, राजकीय, आंतरराष्ट्रीय, नियुक्त्या अशा प्रत्येक टॉपिकवरती एक एक व्हिडिओ असेल. ठीक आहे, तर चालू करूया. पहिला क्वेश्चन आहे, 25 जुलै 2025 रोजी नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडला. 2 नंबर आहे, या तारखेनुसार नरेंद्र मोदी हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान ठरले आहे. वरील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन ए फक्त 1, ऑप्शन बी फक्त 2, ऑप्शन सी 1 व 2 दोन्ही, ऑप्शन डी दोन्ही चुकीची. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1 व 2 दोन्ही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालील पंतप्रधानांचा कार्यकाळ क्रमाने लावा. 1 मध्ये नरेंद्र मोदी, 2 इंदिरा गांधी आणि 3 जवाहरलाल नेहरू. तर यांच्यापैकी सर्वात जास्त कार्यकाळ आहे जवाहरलाल नेहरू यांचा. आत्ताच नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ मोडल्यामुळे 2 नंबरला नरेंद्र मोदी येतील आणि 3 नंबरला इंदिरा गांधी. आपण नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही महत्त्वाची संक्षिप्त माहिती पाहूया. 25 जुलै 2025 रोजी नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून भारताचे दुसरे सर्वाधिक काळ पंतप्रधान ठरले. पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान. किती? 16 वर्ष 286 दिवस. नरेंद्र मोदीचा कार्यकाळ 25 जुलै 2025 पर्यंत 11 वर्षे 60 दिवसाचा. त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले व एकमेव पंतप्रधान. बिगर काँग्रेस पंतप्रधानापैकी सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेते. बिगर हिंदी भाषिक राज्यातून सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते. 2 पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे आणि तिसऱ्या बहुमताने निवडून आलेले बिगर काँग्रेस पंतप्रधान. राजकीय उपलब्धी. जवाहरलाल नेहरूनंतर एका पक्षाचे सलग 3 सार्वत्रिक निवडणूक जिंकणारे दुसरे पंतप्रधान. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पद मिळून सलग 6 वेळा निवडणुका जिंकणारे एकमेव नेते. गुजरात विधानसभा कधी जिंकली? 2002, 2007 आणि 2012. लोकसभेच्या निवडणुका 2014, 2019 आणि 2024. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र हे सार्वजनिक सुरक्षा कायदा करणारे कोणत्या क्रमांकाचे राज्य ठरले? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 5 आणि डी 6. याचं योग्य उत्तर आहे 5. त्यानंतरचा प्रश्न, गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याची आवश्यकता आहे? ऑप्शन ए पोलीस उपनिरीक्षक, बी पोलीस निरीक्षक, सी DIG दर्जाचा अधिकारी आणि डी DGP दर्जाचा अधिकारी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी DIG दर्जाचा अधिकारी. या प्रश्नाविषयी संक्षिप्त माहिती पाहूया. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. नाव महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल 2024. मांडणी कोणी केली आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विधानसभेत मंजुरी कधी आहे? 10 जुलै 2025. उद्देश, देशाच्या एकात्मतेस किंवा तत्सम गटांच्या बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवणे. कायद्यानुसार शिक्षा काय? बेकायदेशीर संघटनांच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षे तुरुंगवास. गुन्ह्यांचे स्वरूप दंडनीय आणि अजामीनपात्र. गुन्हा दाखल करण्याची परवानगी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याची. गुन्हा तपास कोण करू शकतो? किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी. आरोपपत्र दाखल कोण करू शकतो? अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनेच आपण दाखलपत्र करू शकतो. महाराष्ट्र हे असे कायदा करणारे 5वे राज्य आहे. तर पहिलं कोणतं आहे मग? छत्तीसगड. दुसरं तेलंगणा. तिसरं आंध्र प्रदेश. चौथं ओडिसा आणि 5वं आहे महाराष्ट्र.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा कधी दिला? याचं ऑप्शन आहे 15 जुलै 2025, बी 21 जुलै 2025, सी 11 ऑगस्ट 2022 आणि डी आहे 25 जुलै 2025. तर याचं योग्य उत्तर आहे 21 जुलै 2025. तर आपण जगदीप धनखड यांच्याबद्दल काही संक्षिप्त माहिती जाणून घेऊया. यांचा जन्म 18 मे 1951 किठाना, राजस्थानमध्ये झाला. शिक्षण BSc LLB. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष, पूर्वी काँग्रेस जनता दल. उपराष्ट्रपती होण्याच्या आधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. ते 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती निवडून आले होते. म्हणजे ते कितवे उपराष्ट्रपती होते? तर 14वे. त्यांनी कलम 67 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवला. कोणती कलम आहे? कलम 67. आता राजीनामा देणारे कोणकोणते उपराष्ट्रपती आहेत ते आपण पाहूया. पहिले आहे VV गिरी, त्यानंतर R व्यंकटरमण आणि त्यानंतर आहे आता हे जगदीप धनखड. म्हणजे असे एकूण 3 उपराष्ट्रपती होऊन गेले की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. उपराष्ट्रपतीबद्दल आपण घटनेतील तरतुदी जाणून घेऊया. उपराष्ट्रपतीबद्दल कलम आहे कलम 63 ते कलम 70. कलम 63 भारताला उपराष्ट्रपती असेल. कलम 64 उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल. कलम 65 राष्ट्रपतीच्या अनुपस्थित कार्यवाह राष्ट्रपती. कलम 66 आहे उपराष्ट्रपतीची निवड कोण करतील? लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांद्वारे. कलम 67 मध्ये काय आहे? कार्यकाळ किती असेल? 5 वर्ष. कलम 68 रिक्त पदे 6 महिन्यात भरावे. कलम 69 उपराष्ट्रपतीची शपथ कोण देतात? राष्ट्रपती. कलम 70 आवश्यक व्यवस्था संसद करेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 12 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारने राज्यसभेसाठी नामनिर्देशित केलेल्या 4 खासदारापैकी कोण हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधितज्ञ आहेत? ऑप्शन ए हर्षवर्धन श्रुंगला, बी मीनाक्षी जैन, सी उज्ज्वल निकम, डी सदानंद मास्टर. याचं योग्य उत्तर आहे उज्ज्वल निकम. राज्यघटनेच्या कलम 80(1)(a) आणि 80(3) नुसार राष्ट्रपती राज्यसभेसाठी 12 सदस्यांना नामनिर्देशित करतात. 12 जुलै 2025 रोजी खालील 4 व्यक्तींची निवड झाली. उज्ज्वल निकम हे महाराष्ट्राचे आहेत ज्येष्ठ विधितज्ञ. हरिवर्धन श्रुंगला निवृत्त कोण आहे? परराष्ट्र सचिव. सी सदानंद मास्टर केरळमधील भाजप नेते. मीनाक्षी जैन या कोण आहे? इतिहासकार. हे लक्षात ठेवा, मीनाक्षी जैन इतिहासकार. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतीय लोकपालाने स्वीकृत केलेले नवीन ब्रीदवाक्य कोणते आहे? ऑप्शन ए भ्रष्टाचार निर्मूलन नागरिक सेवा, बी सत्य न्याय आणि पारदर्शकता, ऑप्शन सी नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजारीकरण, ऑप्शन डी आहे पारदर्शक शासन जनतेचा विश्वास. याचं योग्य उत्तर आहे नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजारीकरण. लोकपालाबद्दल प्रश्न आहे, तर लोकपालबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. लोकपाल कायदा कधीचा आहे? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013. याचा अंमल कधीपासून? 16 जानेवारी 2014 पासून. स्वरूप स्वतंत्र वैधानिक संस्था आहे. उद्देश सार्वजनिक अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणे. ही फक्त सार्वजनिक अधिकाऱ्याविरुद्धच तक्रारींची चौकशी. सार्वजनिक म्हणजे सरकारी अधिकारी. याचे पहिले अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष आणि सध्याचे अध्यक्ष आहे न्यायमूर्ती अजय खानविलकर. आणि याच्यामध्ये सदस्य संख्या
एकूण 8 सदस्य असतात, 4 न्यायिक आणि 4 गैरन्यायिक. यांच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान असतो, लोकसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि एक कायदेपंडित. नवीन ब्रीदवाक्य काय आहे? नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजारीकरण. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सिक्कीम राज्य भारतात केव्हा सामील झाले? पर्याय ऑप्शन ए 26 जानेवारी 1950, बी 16 मे 1975, सी 15 ऑगस्ट 1947, डी 2 ऑक्टोबर 1976. याचं योग्य उत्तर आहे 16 मे 1975. हा क्वेश्चन इथं घेण्यामागचं कारण म्हणजे असं, 1975 आणि 2025 असे एकूण 50 वर्षे पूर्ण झाली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन येतो मग आपण विचार करतो की हा क्वेश्चन का दिला असेल. त्याचं रिझन हे आहे, 25 वर्षात घडलेल्या घटना, 50 वर्ष झालेल्या घटना, 75 वर्ष, 100 वर्ष या घटना आपल्याला रिवाईज कराव्या लागतात. सिक्कीमबद्दल प्रश्न आला आहे म्हणून जाणून घेऊया सिक्कीम या राज्याबद्दल. सिक्कीम राज्याने 16 मे 2025 रोजी 50वा स्थापना दिवस साजरा केला. सिक्कीम 16 मे 1975 रोजी भारताचे 22वे राज्य बनले. 1974 मध्ये सिक्कीमला घटनादुरुस्ती कलम 2A अंतर्गत सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला होता. सध्याचे विशेष अधिकार कलम 371F अंतर्गत राजधानी गंगटोक. भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून सिक्कीमचा उल्लेख केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतामध्ये पहिले पोक्सो न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? पर्याय ऑप्शन ए दिल्ली, बी मुंबई, सी गोवा, डी चेन्नई. याचं योग्य उत्तर आहे गोवा. तर या पोक्सो कायद्याविषयी आपण काही गोष्टी यात जाणून घेऊया. पोक्सो कायदा 2012 म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट, अंमलबजावणी 14 नोव्हेंबर 2012, बालदिनी. संबंधित मंत्रालय कोणतं आहे? महिला व बाल विकास मंत्रालय. उद्देश 18 वर्षाखालील मुलांचे लैंगिक शोषण, छळ आणि पोर्नोग्राफीपासून संरक्षण. हा उद्देश महत्त्वाचा आहे आणि हे वयसुद्धा महत्त्वाचं आहे, 18 वर्षाखालील. पहिले पोक्सो न्यायालय गोवा कधीचं आहे? 2013. या बिलामध्ये 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यामध्ये काय सुधारणा करण्यात आली? गंभीर लैंगिक अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. संरक्षण संस्था कोणती आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राजभाषा विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय ऑप्शन ए 1965, बी 1972, सी 1975 आणि डी आहे 1980. याचं योग्य उत्तर आहे 1975. तर या राजभाषा आयोगाविषयी किंवा या विभागाविषयी आपण संक्षिप्त माहिती जाणून घेऊया. राजभाषा विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेजची स्थापना 26 जून 1975 रोजी झाली. हा क्वेश्चन घेण्यामागचं कारण पुन्हा आहे तेच की 1975 म्हणजे या गोष्टीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा विभाग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. 26 जून 2025 रोजी या विभागाने 50 वर्ष सुवर्ण महोत्सव पूर्ण केले. या निमित्ताने हैदराबाद येथे दक्षिण संवाद या नावाने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा दक्षिण संवाद आणि हैदराबाद हे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरते. संविधानातील कलम 343 ते 351 मध्ये राजभाषा संबंधी तरतूद आहे. कलम 343(1) नुसार हिंदी ही भारताची राजभाषा आहे आणि देवनागरी लिपी ही तिची लिपी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे,
1975 घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणीचे मुख्य कारण काय होते? पर्याय: ऑप्शन ए बाह्य आक्रमण, बी आर्थिक संकट, सी अंतर्गत अशांतता, डी नैसर्गिक आपत्ती. याचं योग्य उत्तर आहे अंतर्गत अशांतता. तर आपण या आणीबाणीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आणीबाणीचा कालावधी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977. याची घोषणा कोणी दिली होती? राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद. म्हणजेच काय, जेव्हा आणीबाणी लागली त्यावेळेस राष्ट्रपती कोण होते? तर फखरुद्दीन अली अहमद. शिफारस कोणी केली होती? इंदिरा गांधी सरकार. घटनात्मक आधार काय? कलम 352. आणि कारण काय होतं? अंतर्गत अशांतता. तर या आणीबाणीचे मुख्य परिणाम काय झाले? नागरिकांचे मूलभूत हक्क निलंबित झाले, वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप, विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात, 42वी घटना दुरुस्ती 1976 करण्यात आली. आणीबाणीनंतर 1977 काँग्रेसचा पराभव झाला, जनता पक्ष सत्तेत आले. 1978 44वी घटना दुरुस्ती करून अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंड हा शब्द जोडण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पेसा कायदा म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन टू द स्केड्यूल एरियाज ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्याय: ऑप्शन ए 1992, बी 1994, सी 1996 आणि डी 1999. याचं योग्य उत्तर आहे 1996. पेसा या कायद्याविषयी माहिती आली आहे म्हणून आपण त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. पूर्ण नाव काय? पंचायत एक्सटेन्शन टू द स्केड्यूल एरियाज, 1996. कधीचा कायदा? 1996चा. कोण्या राज्याला लागू आहे हे कायदे? राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीतील 10 राज्यांना. तर म्हणजे राज्यघटनेची जी 5वी अनुसूची आहे त्या 5व्या अनुसूचीमध्ये जे 10 राज्य आहे त्या 10 राज्यांना हा कायदा लागू आहे. मुख्य उद्देश: आदिवासी भागातील ग्रामसभांना स्वशासन व आदिवासी हितांचे संरक्षण देणे. घटनात्मक आधार काय आहे? कलम 243 M4B. अग्रस्थानी कोण आहे? मध्य प्रदेश. 20 जिल्ह्यातील 88 आदिवासी गटांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय: ऑप्शन ए शहरी भागात स्वराज्य संस्था निर्माण करणे, बी आदिवासी भागातील ग्रामसभांना सशक्त करणे, सी अनुसूचित जातीसाठी आरक्षण वाढवणे, डी शिक्षणाचा प्रसार करणे. याचं योग्य उत्तर आहे बी आदिवासी भागातील ग्रामसभांना सशक्त करणे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्व मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार असलेले कोणते राज्य आहे? पर्याय: ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, बी बिहार, सी गोवा आणि डी सिक्कीम. याचं योग्य उत्तर आहे बिहार. बिहारबद्दल प्रश्न आला आहे म्हणून आपण बिहारबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. जसं बिहारमधील प्रमुख धरणे: इंद्रपुरी बॅराज सोन नदीवर, काकोलत धरण नवादा जिल्हा, नगवान धरण औरंगाबाद जिल्हा, राजगीर धरण नालंदा जिल्हा, गंडक बॅराज पश्चिम चंपारण्य कुठे आहे? गंडक नदीवर. काही अभयारण्य म्हणजेच वाईल्ड लाईफ सँच्युरीज, वाल्मिकी अभयारण्य कुठे आहे? पश्चिम चंपारण्य जिल्ह्यामध्ये. बिहारमधील एकमेव वाघ अभयारण्य सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे वाल्मिकी अभयारण्य आपल्यासाठी महत्त्वाचं ठरते. भीमबांध अभयारण्य आहे, उष्ण पाण्याचे झरे व डोंगराळ प्रदेश. त्यानंतर आहे कावलंजी अभयारण्य, कैमूर जिल्हा. हे बिहारमधील सर्वात मोठं अभयारण्य आहे, कावलंजी अभयारण्य. त्यानंतर गौतम बुद्ध अभयारण्य कोण्या जिल्ह्यात आहे? गया व नवादा जिल्हा. हरण, मोर आणि अनेक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे 21 जून 2025 रोजी राज्यसभेत कोणत्या न्यायमूर्तीविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात आला? ऑप्शन ए न्यायमूर्ती अरिंद मिश्रा, बी यशवंत वर्मा, सी दीपक शर्मा, डी एस के सिंग. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्यायमूर्ती यशवंत वर्मा. महाभियोग प्रस्तावाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. दिनांक 21 जून 2025, ठिकाण राज्यसभा नवी दिल्ली. प्रसंग महाभियोग प्रस्ताव सादरीकरण. विरोधक अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा. कोणतं न्यायालय? अलाहाबाद. प्रस्तावक खासदार कोण आहे? सुमारे 200 खासदारांनी प्रस्ताव मांडला. उद्देश न्यायिक उत्तरदायित्व आणि नैतिकतेवरील चौकशीसाठी प्रक्रिया करणे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 16 जुलै 2025 रोजी बिहार स्वीप आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय ऑप्शन ए सोनाक्षी सिन्हा आणि पंकज त्रिपाठी, बी नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा, सी आलिया भट्ट आणि मनोज वाजपेयी, डी हेमा मालिनी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या संसदेत भाषण कोणत्या दिवशी केले? ऑप्शन ए 15 जुलै 2025, बी 16 जुलै 2025, सी 17 जुलै 2025, डी 18 जुलै 2025. याचं योग्य उत्तर आहे बी 16 जुलै 2025. आता थोडक्यात माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जुलै 2025 रोजी नामिबियाच्या संसदेत भाषण केले. त्यांनी आतापर्यंत 17 देशांच्या संसदेत भाषणे केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यात त्यांनी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो आणि नामिबिया या देशांच्या संसदेत भाषण केले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोक्का MCOCA मध्ये सुधारणा करणारे विधेयक विधान परिषदेत कधी मंजूर करण्यात आले? ऑप्शन ए 9 जुलै 2025, बी 10 जुलै 2025, सी 14 जुलै 2025 आणि डी आहे 16 जुलै 2025. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 14 जुलै 2025. तर या कायद्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. MCOCA सुधारणा कायदा 2025 अंतर्गत ड्रग्ज तस्करी आणि अंमली पदार्थाशी संबंधित गुन्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे विधेयक 9 जुलै 2025 रोजी विधानसभेत आणि 14 जुलै 2025 विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बिहार सरकारने महिलांसाठी किती टक्के आरक्षण निश्चित केले? ऑप्शन ए 25%, बी 30%, सी 35%, डी 40%. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 35%. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बिहार सरकारच्या 2025च्या निर्णयानुसार महिलांना आरक्षण मिळण्यासाठी कोणती अट अनिवार्य केली आहे? ऑप्शन ए शिक्षणाची अट, बी अधिवास अट, सी आर्थिक अट, डी वयाची अट. याचं योग्य उत्तर आहे अधिवास अट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 1 मे 2025 रोजी कोणत्या खासदारांची अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली? पर्याय ए बैजंत पांडा, बी संजय जयस्वाल, सी राजनाथ सिंग, डी अनुराग ठाकूर. याचं योग्य उत्तर आहे बी संजय जयस्वाल. या समितीबद्दल अंदाज समितीबद्दल प्रश्न आलाय म्हणून आपण या समित्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. संसदीय समित्यांचे प्रकार. स्थायी समित्या. या समित्या कायमस्वरूपी असतात. उदाहरणार्थ अंदाज समिती, सार्वजनिक लेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती.
तात्पुरत्या समित्या कोणत्या? या समित्या विशिष्ट उद्दिष्टासाठी तयार केल्या जातात आणि काम पूर्ण झाल्यावर बरखास्त होतात. उदाहरणार्थ, ठराविक विधेयकावर अभ्यास करणाऱ्या समित्या. सार्वजनिक लेखा समिती. कार्य: भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालाचे परीक्षण करणे. सार्वजनिक उपक्रम समिती. कार्य: सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे परीक्षण करणे. संक्षिप्त माहिती. 1 मे 2025 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप खासदार संजय जयस्वाल यांची 2025-26च्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच भाजप खासदार बजयंत पांडा यांची सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या नियुक्त्या संसदीय समित्यांच्या पुनर्रचनेचा एक भाग आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयानुसार डिजिटल प्रवेश कोणत्या कलमाखाली मूलभूत अधिकाराचा भाग मानला गेला आहे? ऑप्शन ए कलम 14, बी कलम 19, सी कलम 21, डी कलम 32. याचं योग्य उत्तर आहे सी कलम 21. याच्याबद्दल काही संक्षिप्त माहिती आपण जाणून घेऊया. डिजिटल प्रवेश हा मूलभूत हक्क सर्वोच्च न्यायालयाने 30 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात म्हटले आहे की ई-शासन म्हणजेच ई-गव्हर्नन्स आणि कल्याणकारी योजना वितरण प्रणालीमध्ये सर्व नागरिकांना समावेशक आणि अर्थपूर्ण डिजिटल प्रवेश मिळणे आवश्यक आहे. न्यायालयाने सांगितले की हा डिजिटल प्रवेश हा राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवित आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयानुसार न्यायाधीश कनिष्ठ विभाग पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने किमान किती वर्षे वकिलीचा सराव केलेला असावा? ऑप्शन ए 1 वर्ष, बी 2 वर्ष, सी 3 वर्ष, डी 5 वर्ष. याचं योग्य उत्तर आहे सी 3 वर्ष. 3 वर्ष वकिलीचा सराव अनिवार्य. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की न्यायाधीश कनिष्ठ विभाग पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी किमान 3 वर्ष वकिलीचा सराव केलेला असावा. हा निर्णय 20 मे 2025 रोजी भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने घेतला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BCI परदेशी वकिलांना कोणत्या प्रकारच्या कामासाठी परवानगी दिली आहे? ऑप्शन ए भारतीय न्यायालयात वकिली करण्यासाठी, बी गुन्हेगारी प्रकरणात बचाव करण्यासाठी, सी आंतरराष्ट्रीय कायदा आणि लवादावर सल्ला देण्यासाठी, डी सरकारी नोकरीसाठी. याचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि लवादावर सल्ला देण्यासाठी. या प्रश्नाविषयी संक्षिप्त माहिती. परदेशी वकिलांना परवानगी. बार काउन्सिल ऑफ इंडिया BCIने 2022च्या नियमांमध्ये सुधारणा करून परदेशी वकील आणि कंपन्यांना भारतात आंतरराष्ट्रीय कायदा आणि लवादावरील सल्ला देण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी गैर-वादग्रस्त बाबींपुरती मर्यादित असून परदेशी वकील भारतीय न्यायालयात हजर राहू शकत नाहीत किंवा भारतीय कायद्याचा सराव करू शकत नाहीत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ECINET ॲप कोणत्या संस्थेने सुरू केले? ए केंद्रीय निवडणूक आयोग, बी बार काउन्सिल ऑफ इंडिया, सी नीती आयोग आणि डी आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय. याचं योग्य उत्तर आहे ए केंद्रीय निवडणूक आयोग. आता इथं प्रश्न आलाय केंद्रीय निवडणूक आयोग. तर आपण केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. निवडणूक आयोग स्थापना 25 जानेवारी 1950. मुख्यालय नवी दिल्ली. संविधानिक दर्जा काय? कलम 324 अंतर्गत. मुख्य कार्य देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पारदर्शकपणे घेणे. सध्याचे प्रमुख कोण आहे?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार. कार्यक्रम मतदान शिक्षण व जागरूकता वाढवण्यासाठी SVEEP म्हणजे स्वीप. स्लोगन काय आहे? निवडणूक तुमच्याच हक्काची, सहभागी व्हा लोकशाहीत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयानुसार डिजिटल प्रवेश कोणत्या कलमाखाली मूलभूत अधिकाराचा भाग मानला गेला आहे? ऑप्शन ए कलम 14, बी कलम 19, सी कलम 21, डी आहे कलम 32. याचं योग्य उत्तर आहे कलम 21. प्रमुख मुद्दे. उद्घाटन 9 जून 2025 रोजी पुदुच्चेरी विधानसभा आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या हस्ते झाले. नेवा NEVA स्वीकारणारे राज्य. पुदुच्चेरी हे भारतातील 29वे विधिमंडळ ठरले. पहिले राज्य. 2022 मध्ये नागालँड हे NEVA लागू करणारे पहिले राज्य होते. 21 जुलै 2025 नवी दिल्ली येथे NEVA सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन. NEVA म्हणजे काय? नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन ही एक डिजिटल प्रणाली आहे ज्याद्वारे विधिमंडळाचे कामकाज पूर्णपणे कागदविरहित म्हणजेच पेपरलेस केले जाते. उद्दिष्ट विधिमंडळातील कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनविणे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कोटपा COTPA कोटपा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ऑप्शन ए प्लास्टिक बंदी, बी तंबाखू नियंत्रण, सी पर्यावरण संवर्धन आणि डी आहे मद्य विक्री नियंत्रण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तंबाखू नियंत्रण. त्याच्याबद्दल कायद्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 31 मे 2025 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कर्नाटक सरकारने तंबाखू नियंत्रण कायद्यात कधीचा कायदा 2003चा मोठे बदल केले आहे. या सुधारणानुसार तंबाखूजन्य पदार्थाच्या उल्लंघनासाठीचा दंड 200 रुपयावरून 1000 रुपये करण्यात आला. तसेच तंबाखू उत्पादने खरेदी करण्यासाठीची कायदेशीर वयोमर्यादा 18 वरून 20 वर्षांपर्यंत वाढवली आहे. राज्यात हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, केंद्र सरकारने लडाखसाठी 2025 मध्ये किती नवीन नियम अधिसूचित केले आहे? ऑप्शन ए 3, बी 4, सी 5, डी 6. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 5. लडाखबद्दल प्रश्न आला आहे म्हणून आपण लडाखबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. केंद्र सरकारने लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी 5 नवीन नियम 2025 मध्ये अधिसूचित केले आहेत. हे नियम संविधानाच्या कलम 240 अंतर्गत जारी करण्यात आले असून प्रशासनिक आणि सामायिक सुधारणा करण्याचा उद्देश आहे. मुख्य नियम पुढीलप्रमाणे आहेत. ऑप्शन नियम पहिला, लडाख नागरी सेवा विकेंद्रीकरण आणि भरती नियम 2025. त्यानंतर लडाख नागरी सेवा अधिवास प्रमाणपत्र नियम 2025. तिसरा नियम, केंद्रशासित प्रदेश लडाख आरक्षण सुधारणा नियम. चौथा नियम आहे लडाख अधिकृत भाषा नियम. पाचवा नियम आहे लडाख आणि स्वायत्त टेकडी विकास परिषद 2025. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदार यादीतील पात्रता पडताळण्यासाठी कोणती प्रक्रिया सुरू केली आहे? ऑप्शन एक आहे विशेष सर्वेक्षण मोहीम, बी विशेष सखोल फेरतपासणी, सी आहे मतदार नोंदणी अभियान, डी आहे निवडणूक पुनर्परीक्षण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विशेष सखोल फेरतपासणी म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? ए नवी दिल्ली, बी मुंबई, सी हैदराबाद आणि डी चेन्नई. याचं योग्य उत्तर आहे बी
मुंबई ही पहिली राष्ट्रीय परिषद होती. आयोजन दिनांक 3 आणि 4 जुलै 2025. स्थळ मानेसर, गुरुग्राम, हरियाणा. उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. उद्देश शहरी प्रशासन, स्थानिक नवीनीकरणीय आणि सर्वसमावेशक विकासावर चर्चा. परिषदेची थीम काय होती? संवैधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक संस्थांची भूमिका, हे याचं थीम होती. अंदाज समितीविषयी प्रश्न आला आहे, म्हणून आपण अंदाज समितीबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊ. अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद निमित्त काय होतं? 75 वर्षे पूर्ण झाले, म्हणजेच अमृत महोत्सव वर्ष. ठिकाण मुंबई. दिनांक 23 आणि 24 जून. उपस्थित देशभरातील अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य. अंदाज समितीची संक्षिप्त माहिती. स्थापना कधी झाली होती? 10 एप्रिल 1950. कोण्या समितीची शिफारस होती? जॉन मथाई समिती 1949ची. सदस्य संख्या किती असतात? 30. सर्वच्या सर्व लोकसभेतील. सदस्यांची निवड दरवर्षी लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे. अध्यक्षाची नेमणूक कोण करते? लोकसभा अध्यक्ष करतात. मुख्य कार्य अर्थसंकल्पातील अंदाजांचे परीक्षण करून सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. उद्दिष्ट सरकारी निधीचा कार्यक्षम वापर होत आहे का, हे तपासणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अँड्रॉइड आधारित मोबाईल वापरून ई-मतदान प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र, बी बिहार, सी गुजरात, डी केरळ. याचं योग्य उत्तर आहे बिहार. या ॲपविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. बिहार राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉइड आधारित मोबाईल ई-मतदान प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमुळे मतदार मोबाईलच्या माध्यमातून मतदान करू शकतील. ई-मतदान प्रक्रियेत सी-डॅक आणि बिहार निवडणूक आयोगाने विकसित केलेले 2 मोबाईल ॲप ई-वोटिंग SECBHR SECBHR वापरण्यात येणार आहे. कोणाच्या मध्येने तयार केला यांनी? सी-डॅक. बिहार हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने ही क्रांतिकारी ई-मतदान प्रणाली स्वीकारली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, छगन भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात कोणते पद देण्यात आले आहे? ऑप्शन ए गृहमंत्री, बी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, सी वित्त मंत्री, डी शिक्षण मंत्री. याचं योग्य उत्तर आहे बी अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री. छगन भुजबळबद्दल काही शॉर्ट माहिती जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ही त्यांची 9वी वेळ आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याची राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री हे पद देण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र विधानसभा, बी दिल्ली विधानसभा, सी केरळ विधानसभा, डी गुजरात विधानसभा. याचं योग्य उत्तर आहे बी दिल्ली विधानसभा. दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा ठरणार आहे. सभापती विजेंद्र आणि उपराज्यपाल विनय कुमार यांच्या हस्ते 500 किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छ ऊर्जा वापर आणि पर्यावरण संरक्षणास चालना मिळेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन प्रणालीचा उद्देश विधिमंडळाचे काम अधिक कागदाधारित बनवणे. बी पुदुच्चेरी हे
NEVA स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य आहे. ऑप्शन सी, नागालँड हे NEVA लागू करणारे पहिले राज्य आहे. डी, NEVAचे उद्घाटन 2024 करण्यात आले. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नागालँड हे NEVA लागू करणारे पहिले राज्य आहे आणि हे पुदुच्चेरी जे आहे हे 29वे राज्य आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, युनायटेड किंगडम म्हणजेच UK मध्ये मतदानाचे वय किती वर्षावरून किती वर्षापर्यंत कमी करण्यात आले आहे. ऑप्शन ए 21 वरून 18, बी 18 वरून 16, सी 17 वरून 15, बी 20 वरून 18. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 18 वरून 16 करण्यात आलेले आहे. ब्रिटन सरकारने 17 जुलै 2025 रोजी घोषणा केली की 2029 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे वय 18 वरून 16 केले जाईल. यापूर्वी 1969 मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले होते. स्कॉटलँड व वेल्समध्ये मतदानाचे वय आधी 16 आणि 17 वर्षे आहे.